नमस्कार, मी अर्चना आरते IFN मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। जानेवारी महिना सुरुवात झाली की आपला पहिला सण कुठचा येतो? संक्रांत। आणि संक्रांत म्हटलं की त्याच्या आधी एक दिवस येते भोगी। तर आज मी तुम्हाला दाखवते भोगीची भाजी कशी करायची। चला तर सुरुवात करूया। गॅस सुरू करूया। आपण इथे घेतोय 2 टेबलस्पून तेल। तेल थोडंसं गरम होऊन द्यायचंय। तेल गरम झालेलं आहे। आपण यात घेऊया 1 टेबलस्पून तीळ, त्यानंतर कोथिंबीर, अर्धा चमचा हळदी पावडर, आणि 2 बारीक चिरलेले कांदे। आणि आता हे छानपैकी परतून घ्यायचंय। थोडासा कांदा मऊ होऊन द्यायचा आपल्याला। ही भोगीची भाजी मला माझ्या सासूबाईंनी शिकवली होती, पण तुमच्याकडे कदाचित वेगळ्या पद्धतीने करत असतील, तर प्रत्येकाची पद्धत वेगळी असते। आता आपण ह्यात घालूया, कांदा कोमवलेला आहे म्हणजे कांदा मऊ झालेला आहे। आता आपण घालतो ह्याच्यामध्ये कोनफळ घेतलं, इकडे आपण एक छोटी वाटी ही घेणार आहोत। कोनफळचं साल काढायचं आहे, त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे। नंतर 4 वांगी घेतलेली आहेत। आता आपण ह्यात बटाट घेऊया, एक घेतले बटाटा आपण। त्यानंतर गाजर, एक गाजर। तर सगळ्याच्या चौकोनी चौकोनी फोडी करायच्या। शेंगा, 3 शेंगा घेतलेत, आणि 1 वाटी छोटी किसलेलं खोबरं। ओला नारळ घेतलेला आहे। 1 टेबलस्पून मिक्स मसाला म्हणजे साठवणीतला मसाला। मीठ चवीप्रमाणे, आणि यात घालायचं आपण थोडंसं पाणी, अर्धा कप पाणी घालूया। आता हे छान मिक्स करून घ्यायचंय। छानपैकी मिक्स करून झालेली आहे भाजी। आता आपण ह्याच्यावरती झाकण द्यायचंय आणि शिजून द्यायची भाजी। आणि भाजी शिजायला 15 मिनिटं तरी लागणार आहेत, तर वाट बघायची। 15 मिनिटं झालेली आहेत, बघूया भाजी तयार आहे का। छानपैकी तेलाचा तवंग आलेला आहे, बटाटा शिजलेला आहे। आता आपण प्लेटिंग करून घेऊया। आणि ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर। गरमागरम भोगीची भाजी तयार आहे। गरम गरम चपातीबरोबर खूप छान लागते। वाटीत घेऊन नुसती खाल्ली ना तरीही छान लागते। तेव्हा ही करून बघायची आहे आणि मला सांगायचं आहे। आणि IFN मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे।